कोकम हे असे फळ आहे की ज्याचा कोणताच भाग वाया जात नाही। त्याच्या गराचा, सालींचा, बियांचा सगळ्या भागाचा वापर केला जातो। चविष्ट असण्यासोबतच कोकम पचनासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते। कोकमामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, अँटीऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात। आज इथे आपण कोकमाचा दुसरा पार्ट बघणार आहोत, ते म्हणजे कोकम सरबत आणि त्यापासून तयार होणारी गोड आमसुलं। इथे मी जवळजवळ 2 ते 2.5 किलो कोकम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। मग सुरुवातीला 1 किलो साखर घेतलेली आहे। एक भांड हे कोकमाच्या बिया काढून ठेवण्यासाठी घेतलेले आहे। तसेच दुसरं एक मोठं घमेलं हे कोकम ठेवण्यासाठी घेतलेलं आहे। सरबत करताना अशी लालबुंद कोकम घ्यायची, पूर्ण पिकलेली, व्हिडिओमध्ये बघू शकता। कोकमाचे आरोग्यासाठी फायदे म्हणजे शरीराला थंडावा देते, पचन सुधारते, म्हणजेच ॲसिडिटी, अपचन आणि पोट फुगणे कमी करण्यास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। तसेच कोकमातील काही घटक हे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते। यातील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते। तसेच पोटॅशियममुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत मिळते आणि पर्यायाने थकवा कमी करते। आता या पिकलेल्या कोकमांची वरची देठं आधी हाताने काढून घ्यायची। ही अगदी सहज निघतात। इथे मी आधी थोड्या कोकमांची देठं काढून घेतलेली आहेत। काढलेली देठं बघू शकता। ही देठं फेकून द्यायची। देठं काढलेल्या कोकमाला देठाच्या बाजूने सरळ उभे कट करून द्यायचे, म्हणजेच कोकम कापताना कोकम ही आडवी कट करायची नाहीत, तर ती उभी देठाच्या बाजूनेच कट करायची। आधी या कोकमांना कट देऊन घेतलेला आहे। मग एका भांड्यामध्ये कोकमाच्या बिया काढून घेतल्या। बियांचा पार्ट हा वेगळा काढून ठेवायचा आणि कोकमाच्या वाट्या या वेगळ्या काढून ठेवायच्या। मग या कोकमाच्या वाटीमध्ये हाताने साखर भरायची आणि घमेल्यामध्ये ठेवून द्यायचे। साखर कोकमाच्या वाटीमध्ये भरताना पूर्ण भरायची बरं का। आता इथे बघू शकता एक लेअर म्हणजे थर पूर्ण केलेला आहे। अशाच प्रकारे सगळ्या कोकमांमध्ये साखर भरून एकावर एक थर ठेवत जायचं। थर लावताना वर थोडी जागा शिल्लक ठेवायची, कारण याला उन्हात पातळ फडकं बांधून ठेवायचं असतं म्हणून। आता बघू शकता एक घमेलं भरून दुसरं एक स्टीलचं मोठं पातेलं सुद्धा भरलेलं आहे। या पातेल्यामध्ये सुद्धा एकावर एक असे थर ठेवूनच कोकमं रचून घेतलेली आहेत। ही जवळजवळ 2.5 किलोची कोकमं आहेत बरं का। घमेल्यात बघू शकता एवढ्या बिया निघालेल्या आहेत। आता या बिया परातीमध्ये ट्रान्सफर करून हाताने या बियांचा सगळा रस काढून घ्यायचा। या बिया हाताने कुस्करून घ्यायच्या। जवळजवळ अर्धा तास वेळ लागतो। सगळ्या बिया या कुस्करून घेऊन हाताने घट्ट पिळून घ्यायच्या। परातीमध्येच याचा रस पिळायचा बरं का, आणि बियांचा चोथा हा वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा। परातीमध्ये बघू शकता हा बियांचा रस एवढा जमा झालेला आहे। जवळून अगदी झूम करून दाखवते। या रसाचा कलर हलका गुलाबी असतो आणि बियांचा चोथा बघू शकता। आधी या बिया किती होत्या आणि आता किती उरलेल्या आहेत। या बिया मी झाकून ठेवलेल्या आहेत। त्या तुम्ही कोकम आगळच्या रेसिपीमध्ये बघितल्याच असतील। आता परातीतला रस हा चाळणीमधून चाळून घ्यायचा, म्हणजे यामध्ये काही बियांचे धागे असतील तर ते वेगळे होतात। आधी हा रस पातेल्यामध्ये ओतला आणि राहिलेला थोडा रस हा घमेल्यामध्ये कोकमांवरती ओतून घेतला। आता यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही। चाळणीमध्ये राहिलेले धागे बघू शकता। दोन्हीही भांडी बघू शकता। दोन्हीही भांड्यामध्ये थोडा बियांचा रस घालून घेतलेला आहे। हे मी रात्रीच्या वेळेस केलेले होते। हे करायला तसा बराच वेळ लागतो, त्यामुळे या दोन्ही भांड्यांवरती झाकण ठेवून एकावर एक ही भांडी ठेवून दिलेली आहेत। दुसऱ्या दिवशी झाकून ठेवलेल्या बिया बघू शकता आणि झाकून ठेवलेली दोन्ही भांडी सुद्धा कोकमाची बघू शकता। आता ही दोन्ही पातेली उन्हामध्ये ठेवायची। या पातेल्यांना पातळ ओढणीने कव्हर करून घेतलेले आहे। जोपर्यंत यातली साखर उन्हाने पूर्ण वितळत नाही तोपर्यंत किंवा तेवढेच दिवस हे पातेली उन्हात ठेवायची असतात। 7 दिवस या प्रोसेसला वेळ लागत नाही। एक 5 तासानंतरच बघू शकता किती प्रमाणामध्ये साखरेचे पाणी झालेले आहे। अर्थात यंदाचा उन्हाळा हा कडक होता। उन्हामुळे साखर लवकर वितळलेली आहे। ऊन किती कडक आहे त्याप्रमाणे साखर वितळते। ऊन जर सौम्य असेल तर साखर वितळण्याची प्रोसेस ही मंद होते। मग तेव्हा या प्रोसेसला 7 किंवा 8 दिवस वेळ लागू शकतो। तिसऱ्या दिवशी कोकम सरबताचे टेक्स्चर बघू शकता। साखर ही पूर्ण वितळलेली आहे। तिसऱ्याच दिवशी मोठ्या भांड्यातले कोकम सुद्धा मी घमेल्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे। आधी ही कोकम किती होती आणि आता ही साखरेमध्ये मुरून किती राहिलेली आहेत हे बघू शकता। तरी सुद्धा मी हे घमेलं आणखीन 1 दिवस उन्हामध्ये ठेवून घेतलं। त्यासोबत कोकम आगळचं पातेलं पण बरोबर होतच। दिवस 5वा। आता बघू शकता कोकम याला आणखीन उन्हामध्ये आता ठेवण्यामध्ये काहीच पॉईंट नव्हता, कारण साखर ही कधीच वितळून गेलेली होती। आता एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये हाताने आमसुलं घट्ट पिळून घेतलेली आहेत आणि मग ताटामध्ये ठेवून दिलेली आहेत। आमसुलं पिळताना रस बघू शकता किती घट्ट आणि लाल आहे ते। गोड आमसुलं धुवायची नसतात बरं का।
या गोड आमसुलांचा वापर प्रामुख्याने सोलकढीमध्ये किंवा आंबट गोड वरणामध्ये केला जातो किंवा तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. जेव्हा ॲसिडिटी जाणवते तेव्हा अशीच खायची. सगळी रसातली गोड आमसुलं ही वेगळी काढून घेतलेली आहे. आता हे घमेल्यात राहिलेलं आपलं ओरिजिनल कोकम सरबत बघू शकता, किती घट्ट आणि लाल आहे ते कोकम सरबत आपण मार्केटमधून घेतो ना, त्यात फक्त नावापुरता रस असतो आणि मोस्टली कलरच ॲड केलेला असतो. अगदी जवळून बघू शकता हा रस आणि त्याचा कलर. या रसाला पुन्हा एकदा चाळणीमधून चाळून घ्यायचं, पण चाळत असताना कोरडं पातेलं आणि कोरड्या चाळणीचाच वापर करायचा. पाण्याचा अंश भांड्यांना नसावा, म्हणजे हे सरबत फ्रीजशिवाय आरामशीर वर्षभर चांगले राहते. हे सरबत करून मला जवळजवळ 2 महिने होऊन गेलेले आहेत आणि हे संपायला सुद्धा आलेले आहे. पण अजूनही ही बाटली मी बाहेर रूम टेम्परेचरवरच ठेवलेली आहे. पूर्ण गाळलेला सरबत अगदी जवळून झूम करून दाखवते. आणि आता ही गोड आमसुलं 4 दिवस मी उन्हात वाळवून घेणार आहे. आता सरबत ठेवण्यासाठी शक्यतो काचेच्या बाटलीचाच वापर करायचा. ही बाटली स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी. मग या बाटलीमध्ये नरसाळ्याच्या सहाय्याने सरबत ओतून ही बाटली भरलेली आहे आणि ही बाटली 1 लिटरची पूर्ण आहे बरं का. या बाटलीचं झाकण लावून ही बाहेरच रूम टेम्परेचरवरती ठेवून द्यायची. हे सरबत अजिबात खराब होत नाही, कारण साखर आणि ऊन हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. हे कोकम आगळ आणि कोकम सरबत बघू शकता. 2.5 किलोच्या कोकमांचा 1 लिटरला थोडा कमी एवढा सरबत तयार झालेला आहे. गोड आमसुलं ही कडकडीत उन्हात मी 4 दिवस वाळवून घेतलेली आहेत आणि 5व्या दिवशी बघू शकता ही गोड आमसुलं साखरेच्या पाकामध्ये सुकलेली आहेत. ही हाताला थोडी चिकटतात बरं का. आणि आता ही पण गोड आमसुलं मी झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून घेतलेली आहेत. आता ही आमसुलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे 1 ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. इथे बघू शकता आपली गोड आमसुलं आणि आपली खारी आमसुलं.